त्यांना आशीर्वाद देतो, रवी भाऊला देतो। समाजसेवक पंकज बोबडे प्रामाणिकपणामुळे पोलीस व महिलेने मानले आभार। 18 तारखेला रविभाऊ राणा यांची ऐतिहासिक अशी भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये लाडकी बहीण म्हणून रविभाऊ राणा यांना आशीर्वाद देण्याकरिता महिलांचा खूप मोठा ताफा गंगा सावित्री निवास या ठिकाणी जमलेला होता। त्या ठिकाणीहून रॅली काढण्यात आली होती। त्या रॅलीमध्ये एका महिलेची सोन्याची पोत हरवली होती, परंतु ते पोत एका महिलेला मिळाली असताच त्या महिलांनी आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे त्यांनी दिली सोपवली व त्यांनी समाजसेवक व कर्तव्यदक्ष विश्वासू असणारे पंकज ओंकार बोबडे यांना ते जबाबदारी दिली। त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फोन करून विचारले की कोणत्या महिलेची पोत हरवल्याची तक्रार आली आहे का। त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून विचारपूस केली व असे करताना रॅलीमध्ये अनाउन्समेंट केले होते, हे कोणत्या तरी महिलेची पोत मिळालेली आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क करावा। 4 ते 5 दिवसानंतर त्या महिलांनी पंकज बोबडे यांच्याशी संपर्क करून सहनिशा करून त्यांनी पोत मागणी केली। त्यावेळेस पंकज बोबडे व ती महिला स्टेशन निरीक्षक यांच्या समक्ष परत करण्यात आली व त्या महिलाने पंकज बोबडे व रविभाऊ राणा यांना खूप खूप धन्यवाद व आभार मानले। यावेळेस जयश्री ओंकार बोबडे, मुकेश वाजेवाय, दैनिक विदर्भ की शान संपादक सागर गादरे, मंगेश चव्हाण, टुडे न्यूज व इतर पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते। राजापेठ प्रभागातील समाजसेवक पंकज बोबडे रविभाऊ राणा यांचा कार्यकर्ता आहे। 18 तारखेला आमच्या भाऊची भव्य दिव्य अशी रॅली होती। सर्व माझ्या मातृशक्ती महिला भगिनी इथे आल्या होत्या। त्या रॅलीमध्ये भरपूरशा महिला भगिनी चालत होत्या। त्यातील एका महिलेची पोत हरवलेली होती। त्या महिलेची पोत जेव्हा आमची रॅली संपली त्यावेळेस एका महिलेने भाऊजो रविभाऊ राणा यांच्याजवळ आणून दिली। त्यानंतर रविभाऊ राणा यांनी मी आणि माझी पत्नी जयश्री पंकज बोबडे हिच्याजवळ जमा केली आणि त्या दिवशी अनाऊन्स केलं की ज्याही महिलेची पोत असेल ती पंकज बोबडे यांच्याकडून घेऊन जावी। तरी त्यामुळे आम्ही त्या महिलेचा बरेचशा वेळ 4-5 वेळा पोलीस स्टेशनला येऊन शोध घेतला। प्रत्येक पोलीस स्टेशनला कॉल करून विचारलं की बा कोणी महिलांनी आपल्याकडे रिपोर्ट दिलेला आहे काय, परंतु काही दिवसानंतर 2-3 दिवसा अगोदर ती महिला आमच्या घरी आली आणि माझ्या पत्नीला विचारू लागली का पंकज भाऊ आमचं काम करेल का। तर ती माझ्या पत्नीला विचारलं तिने बा माझी अशी प्रकारची पोत हरवली आहे। तेव्हा माझ्या पत्नीने तिला सांगितलं की बा तुझी पोत मिळालेली आहे मावशी, आम्हाला तुला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देतो। त्यावेळेस मी पुनीत कुलट साहेबांना व सर्व माझे जे मित्रमंडळी आहे DB स्क्वॉड, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी सर्वांना सांगितलं की अशा प्रकारची पोत मला मिळालेली आहे, त्या महिलेला आपल्याला द्यायची आहे। तेव्हा पुनीत कुलट साहेबांनी आज आम्हाला इथे बोलवून आम्ही त्या महिलेची पोत आमच्या रविभाऊ राणाने आम्हाला सांगितलं। फोनवर मी भाऊशी बोललो की बा भाऊ ती महिला येत आहे। भाऊनी सांगितलं पोलीस प्रशासनासमोर ती पोत या महिलेच्या स्वाधीन कर आणि तिला देऊन टाक। आज मी त्या आजीची पोत त्या महिलेला वापस केलेली आहे आणि रविभाऊ राणांची पण ती आजी आभार मानत आहे। आणि आम्ही सुद्धा नेहमी रविभाऊ राणांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतो। हीच फक्त माझी पोत पंकज भाऊ दिसली, माझी पोत आणून दिली। पंकज भाऊला दोघांनी बाईच्या सोबत मी गेली, मग बाईला सांगितलं मी, आणि मग तिनं पंकज भाऊला सांगितलं। त्यानं खूप माझे उपकार केले बापा, मी त्यांना आशीर्वाद देतो, रवी भाऊला देतो।